कथेचं नाव आहे अबोला अ जर्नी ऑफ लव्ह, भाग 28. अमूल्याच्या तोंडून बॉयफ्रेंड हा शब्द ऐकून अक्षयचा रागाने ज्वालामुखी झाला होता. आपल्या बायकोचा कोणी बॉयफ्रेंड आहे आणि ते आपल्याला कसं माहिती नाही असा प्रश्न त्याला सतावत होता. त्यात तो आपल्यापेक्षा हँडसम, डॅशिंग, स्मार्ट असेल का? आपल्यासारखी त्याची बॉडी असेल का? आणि महत्वाचं असं की अमूल्य आपल्याला विसरून तिच्या बॉयफ्रेंडवर प्रेम तर करत नसेल ना? त्यात अजूनही एक प्रश्न त्याला सतावत होता, तो म्हणजे पराग. जर अमूल्याचा बॉयफ्रेंड होता तर ती पराग सोबत लग्नाला कशी काय तयार झाली असणार, की तोही तिचा बॉयफ्रेंड होता? अक्षयचं तर विचार करून डोकं आऊट झालं होतं. पण आता तिच्या या बॉयफ्रेंडचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय तो मात्र शांत बसणार नव्हता. अमूल्या, तुझा खरंच बॉयफ्रेंड आहे का? अक्षयने खात्री करून घेण्यासाठी म्हणून विचारलं. हो, अमूल्याने मोबाईलमध्ये पाहत हुंकार भरला. नाव काय आहे त्याचं? अक्षयने विचारलं. पिल्लू. अमूल्याने आपल्या बॉयफ्रेंडचं नाव सांगितलं. काय पिल्लू? असं कोणाचं नाव असतं का? अक्षय लगेचच विचार करू लागला. हो, माझ्या बॉयफ्रेंडचं असंच नाव आहे, अमूल्या म्हणाली. पण मला नाही आवडत त्याचं नाव, अक्षय तोंड वाकडं करत म्हणाला. त्याचं नाव आवडून ना आवडून तुम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं आहे? त्याचं नाव मला आवडतं, मग विषय समाप्त. अमूल्या. तुला त्याचं नाव आवडतं की तो? अक्षय अमूल्याकडे बारीक डोळे करून पाहत होता. ते मी तुम्हाला का सांगू? आणि तुम्ही मला हे सर्व का विचारता? मला नाही आवडत माझ्या बॉयफ्रेंड बद्दल कुणाला काही सांगायला, त्यामुळे तुम्ही हे प्रश्न विचारणे बंद करा, अमूल्या म्हणाली. मी तुझा नवरा आहे, त्यामुळे मला कळायला हवं की तुझा हा आवला सावला कावला कोण बॉयफ्रेंड आहे, आणि हे असं मी असताना तुला बॉयफ्रेंडची काय गरज आहे? अक्षय. तुमचा माझा काहीही संबंध नाही, मग असं असताना मला माझा बॉयफ्रेंड नको का? तसंही मी कुठे तुमची बायको आहे? आणि विसरू नका की तुमची ही गर्लफ्रेंड आहे. अमूल्या. माझी गर्लफ्रेंड? आता माझी गर्लफ्रेंड कोण? मला तर कुणीच गर्लफ्रेंड नाही. अक्षय डोकं खाजवत विचार करत होता. सायशा. बुद्धीने आणि वागण्याने अतिशय बालिश, पण माझा पिल्लू मात्र उफ. त्याचे निळे डोले, त्याचं लांब सडक नाक, रेखीव चेहरा आणि त्याचे गुलाबी ओठ तर मुआ. त्याच्या त्या मऊ गुलाबी ओठांवरून तर माझी नजरच हटत नाही यार. त्यात त्याची बॉडी म्हणजे लाजवाब. यार, असला बॉयफ्रेंड मला आधी का नाही मिळाला? मी तर पक्का त्याच्याशीच लग्न केलं असतं. अमूल्या खुश होत तिच्या बॉयफ्रेंड बद्दल एकटीच बडबडत होती, आणि अक्षय मात्र तिच्या बॉयफ्रेंड बद्दल ऐकून लगेचच बाजूच्या आरशात स्वतःला पाहू लागला. मी पण तर ठीकठाक दिसतोय, मग माझ्या बायकोला मी सोडून दुसरा मुलगा का आवडतो? माझे काले डोले, माझे धारदार नाक, माझा गोरापान चेहरा आणि माझे रेड प्लस चॉकलेटी ओठ, आणि माझी बॉडी तर परफेक्ट आहे, मग मी या बाईला का आवडत नाही? अक्षय, तुला या बाईच्या आयुष्यात यायला उशीर तर झाला नाही ना? अक्षय आरशात पाहत स्वतःशीच विचार करत होता, आणि त्याला असं आरशात पाहताना पाहून इकडे अमूल्या मात्र बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहत त्याचं निरीक्षण करत होती. तिच्या डोक्यात लगेचच काहीतरी चमकलं आणि तिने पुढे बोलायला सुरुवात केली. हे माय बेबी, तुझ्या ओठांकडे पाहत राहिले की मला असं स्पेशल फील होतं. असं वाटतं तुझे ओठ माझ्या ओठांना स्पर्श करू पाहतात. अमूल्या मधाल नजरेने मोबाईलमध्ये पाहत म्हणाली. अमूल्या. मोबाईलमध्ये पाहत बडबडणाऱ्या अमूल्याकडे पाहत अक्षय ओरडला. तिचं बोलणं ऐकून त्याच्या ज्वालामुखीची अग्नी उचलून आली होती. नाक तर रागाने केव्हाच लाल झालं होतं. ओ, एवढे ओरडता कशाला? माझ्या कानांचे पडदे फाटतील ना, अमूल्या ही ओरडून म्हणाली. आणि माझ्या कानांना तुझी फालतू बडबड ऐकून त्रास होतो त्याचं काय? अक्षय भडकून म्हणाला. मग त्याला मी काय करू? तुम्ही का माझी बडबड ऐकताय? गप्प तुमचं काम करा ना. माझ्या आणि माझ्या बॉयफ्रेंडकडे तुम्ही का लक्ष देताय? अमूल्या. मी तुझा नवरा आहे, आणि त्या नात्याने माझं तुझ्यावर लक्ष असायलाच हवं. अक्षय. कशासाठी? तुमचा माझा काय संबंध? साधा एका मवाली पोरापासून तुम्हाला तुमच्या बायकोचं रक्षण करता आलं नाही. तुमच्यापेक्षा माझा बॉयफ्रेंड बरा, अमूल्या तोऱ्यात म्हणाली.
पण नवरा हा नवरा असतो आणि तू त्या मवाली मुलाला धडा शिकवला ना, मग आता तोच तो विषय कशाला काढतेस? अक्षय, माझी मर्जी, मी काहीही करेल, तुम्हाला काय करायचं आहे? आणि हे बघा, मला डिस्टर्ब करू नका, मी माझ्या बॉयफ्रेंड बरोबर खुश आहे, अमूल्या स्पष्टपणे म्हणाली. जरा मला बघू, हा तुझा फडतूस बॉयफ्रेंड कोण आहे? त्या निर्लज्ज मुलाला माहिती नाही का तुझं लग्न झालंय? बघू कोण आहे तो, तुझा मोबाईल दे इकडे. अक्षय बेडवरून उठून अमूल्याकडे निघून आला. त्याने तिचा मोबाईल घेण्यासाठी हात पुढे केला. ओ अक्षय, माझा बॉयफ्रेंड काही फडतूस नाही, एक नवरा म्हणूनही तो माझ्यासाठी परफेक्ट होता आणि आहे, अमूल्या म्हणाली. हा मग बघू ना तो कसा आहे, चल तुझा मोबाईल दे, मला त्याला पाहायचं आहे. अक्षय अमूल्याकडे तिचा मोबाईल मागत होता. त्याला पाहायला इथे काय पोह्यांचा कार्यक्रम आयोजित केलेला नाही आणि तुमचा माझा काहीही संबंध नसता मी तुम्हाला माझ्या पर्सनल गोष्टी का दाखवू? आय मीन माझा बॉयफ्रेंड अमूल्या. मी तुझा नवरा आहे म्हणून मला तुझ्या पर्सनल गोष्टी कळायला हव्यात आणि मी असता मुलात तुला बॉयफ्रेंड का हवा? अक्षय म्हणाला. तुम्ही माझे कुणीही नाहीत अक्षय, अमूल्या स्पष्टपणे म्हणाली. पण तू माझी आहेस. अक्षय फुटफुटला. काय म्हणालात तुम्ही? अमूल्याने त्याचं फुटफुटणे न समजून विचारलं. मला तुझ्या बॉयफ्रेंडला पाहायचं आहे अक्षय. त्याला पाहायचा सुद्धा तुम्हाला हक्क नाही. अमूल्या त्याच्यावर नजर रोखत म्हणाली. हक्क आहे कारण तू माझी बायको आहेस अक्षय. पण तुम्ही तर म्हणाला होता की तुम्ही कधीही माझा बायको म्हणून स्वीकार करणार नाही. मग आता ही मला तुमची बायको म्हणून घ्यायची उपरती तुम्हाला कशी काय सुचली? अमूल्याने भुवया उंचावून विचारलं. माहिती नाही, अक्षय इकडे तिकडे पाहत म्हणाला. मग जा जाऊन झोपा, कारण तुमचं माझं कधीही जुळणार नाही. आपल्यात असेल तो केवळ अबोला. अबोला शब्दाचा अर्थ कळतो ना तुम्हाला? अमूल्या. त्या शब्दाचा अर्थ न कळणे इतका मी दुधकुळा नाही. असो, तुला जे हवंय ते होईल. आपल्या नात्यात अबोलाच ठीक आहे अक्षय. गुड नाईट पिल्लू. अक्षयला गुड बोलून तिने मोबाईल मधील तिच्या बॉयफ्रेंडला गुड नाईट मेसेज पाठवला. अक्षय बिचारा मात्र धसपुसत बेडवर निघून गेला आणि आपलं काम बाजूला ठेवून तो बेडवर पडला. त्याने आपल्या डोक्यापासून ते पायापर्यंत पांघरून ओढून घेतलं आणि लाईट्स ऑफ करून तो झोपी गेला. इकडे अमूल्या मात्र अजूनही अंधारात मोबाईल घेऊन तो चालवत बसली होती. थोड्या वेळाने मोबाईल चालवत असता बसल्या जागीच तिला झोप लागली. सकाळी अक्षयला अमूल्याच्या आवाजाने जाग आली. तो आलस देत बेडवर उठून बसला. त्याने इकडे तिकडे आपल्या बायकोला पाहिलं तर ती रूममध्ये नव्हती. पण तिचं बोलणं आणि तिच्या हसण्याचा धूसर आवाज मात्र त्याच्या कानी येत होता. तो तेच ऐकण्याचा प्रयत्न करू लागला आणि हाय रे त्याचे नशीब, त्याच्या कानावर असे काही शब्द पडले आणि त्याने कान टवकारले. आय मिस यू डार्लिंग अँड आय लाईक यू. अमूल्याचे धूसर शब्द त्याच्या कानी पडले आणि ते ऐकून त्याचे कान वाजू लागले तर हृदयाचं पाणी पाणी झालं. पिल्लू, तुला किती वेळा सांगितलं की आपण भेटूया, तू नेहमी असंच करतोस. तुला माझी आठवण येत नाही का? मी तर किती मिस करते तुला. अमूल्या कॉलवर बोलत होती आणि ते अक्षय आता गॅलरीच्या दारात उभं राहून ऐकत होता. ती पाठमोरी उभी राहून पलीकडील व्यक्तीसोबत अगदी प्रेमाने बोलत होती आणि ते ऐकून अक्षय रागाने थरथरत होता. यार, कोण आहे हा पिल्लू? याला तर शोधून काढून कायमसाठी गायब करावं लागेल. त्याला काय माहिती नाही का अमूल्या माझी बायको आहे? या निर्लज्ज पिल्लूला आता हा अक्षय शोधून काढणारच. बघ अक्षय बघ, तुझी बायको कशी त्या पिल्लू सोबत गुलूगुलू बोलते. माझ्याशी नाही असं कधी बोलत, फक्त जेव्हा तेव्हा तो अबोला आणि भांडण. एक शब्द ही बाई माझ्याशी प्रेमाने बोलत नाही. सडू कुठली. अक्षय तोंड वाकडं करत म्हणाला आणि दुसऱ्या सेकंदाला पुन्हा तिचा आवाज त्याच्या कानावर पडला. पिल्लू नाही ना, अरे नवरा नाही तो माझा. आमचं तर असं भातुकलीच्या खेळातील लग्न आहे. जे ना मी मानते ना तो सडू. मला तर आता तो आवडत पण नाही. किती म्हातारा झाला आहे तो. अमूल्या तिच्या पिल्लू सोबत आपल्या नवऱ्याचा उद्धार करत होती. काय म्हातारा? मी म्हातारा आहे? यार, मी तर किती यंग आहे.
ही बाई डोक्यावर तर पडली नाही ना, की डोक्यावर परिणाम झाला हिच्या? अक्षय स्वतःशीच म्हणाला. हो, म्हणजे एवढा पण म्हातारा वाटत नाही तो, पण तो तुझ्या एवढं यंग नाही ना, मग तो मला कसा आवडेल? आणि तसंही त्याने माझं प्रेम नाकारलं आहे, मग मी तरी त्याचा का विचार करू? माझ्यासाठी तू आहेस ना पिल्लू, अमूल्य म्हणाली. तिने आपल्या पिल्लूला मोबाईलवर ओठ टेकवत कडक किस पाठवला आणि ते पाहून इकडे अक्षय मात्र डोकं खाजवू लागला. त्याचं डोकं आता गरम होऊ लागलं होतं, पण तिला तिच्या पिल्लूशी बोलण्यापासून तो अडवणार तरी कसा होता? पडद्याला धरून बसलेल्या अक्षयच्या नाकात पडद्यातील धूळ गेली आणि तो शिंकू लागला. त्याच्या शिंकण्याचा आवाज ऐकून मात्र तिने मागे वळून पाहिलं तर तिचा नवरा दारातील पडद्याआड शिंकत उभा होता. ते पाहून तर तिने नकारार्थी मान हलवली आणि तिने पुन्हा कॉलवर बोलायला सुरुवात केली. पिल्लू बेबी, कदाचित माझा नवरा उठला आहे, आपण नंतर बोलूया. उगाच त्याने आपलं बोलणं ऐकलं तर प्रॉब्लेम होईल. आपण नंतर बोलू हा. प्लीज पिल्लू, टेक केअर आणि लव्ह यू हँडसम, अमूल्या पटपट म्हणाली आणि तिने कॉल कट केला. कॉल कट करून ती मागे वळली आणि अक्षयकडे निघून आली. अक्षय, तुम्ही इथे काय करताय? ओ माय गॉड अक्षयजी, तुम्ही एवढे शिंकताय का? कशाची अलर्जी झाली तुम्हाला? तुम्ही ठीक आहात ना? अमूल्याने नाटकीपणे आणि तिच्या नवऱ्याची मज्जा घेत जरा काळजीत विचारलं. पडद्याची धूल अक्षय जीव तोडून शिंकत होता आणि ते पाहून अमूल्या मात्र गालातल्या गालात हसत होती. शी, किती घाणेरड्या आहात तुम्ही. जरा जाऊन अंघोळ करा. उगाच रूमभर जंतू पसरले. आता मला पूर्ण रूम क्लीन करावी लागेल. अमूल्या, ए बाई, मी काही घाणेरड्या नाही आणि रूम कशाला क्लीन करतेस? एवढं काही झालेलं नाही. अक्षयच्या शिंका काही कमी व्हायचं नाव घेत नव्हत्या. अक्षय, तुम्ही फ्रेश होऊन या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. किती शिंकताय तुम्ही, अमूल्या जरा काळजीत म्हणाली. ते मरो, तू कुणाशी बोलत होतीस ते सांग. अक्षय पडद्यालाच आपलं नाक पुसत म्हणाला. का? तुम्ही माझं बोलणं ऐकलं नाही का? अमूल्या भुवया उंचावून म्हणाली. तुला मी नंतर बघतो. अक्षय जोरात शिंकला आणि शिंकत शिंकतच फ्रेश व्हायला निघून गेला. ती मात्र तो गेल्यानंतर त्याची अवस्था पाहून त्यावर खो खो हसत होती. आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि हो, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.